वास्तव घट्ट्यावरती पॉडकास्ट घेत असताना प्रत्येक अधिकारी PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि टेस्ट सिरीजचं महत्त्व पटवून देत असतात आणि सांगत असतात की आमच्या यशाचं श्रेय हे फक्त PYQ आणि टेस्ट सिरीज हे आहे. परंतु विद्यार्थी संभ्रमात असतात की टेस्ट सिरीज लावायची कुठली, आयोगाच्या धर्तीवर कुठली टेस्ट सिरीज लावली पाहिजे, वेगवेगळे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. 3 मेला माझ्या हातामध्ये एक टेस्ट सिरीजचा पेपर आला इग्नाइट अकॅडमीचा आणि इग्नाइट अकॅडमीने एक महा टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आणि तीही मोफत. ज्यावेळेस विद्यार्थ्यांशी बोलत होतो ते टेस्ट पाहिली. आता अर्थात मी अभ्यास केलेले बरेच दिवस झालं, परंतु रोज वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्यामुळे आणि स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या विषयांशी संबंधित माहिती असल्यामुळे तो पेपर मी चाळला आणि विद्यार्थ्यांशी ज्यावेळेस बोलत होतो त्यावेळेस लक्षात आलं की 3 मे 2026 रोजी इग्नाइट अकॅडमीची जी काही टेस्ट सिरीज झाली, जी पुणे, संभाजीनगर आणि नाशिक या तिन्ही ठिकाणी झाली, तिन्ही ठिकाणावरून ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस कळलं की आयोगाच्या धर्तीवरती जसा पेपर तयार होतो त्याच पद्धतीने ही टेस्ट सिरीज तयार झालेली आहे आणि ही टेस्ट सिरीज अभिजित राठोड सर आणि त्यांच्या पूर्ण टीमने ही तयार केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की धनंजय कचाले सरांच्या मार्गदर्शनाखाली इग्नाइट अकॅडमी ज्यावेळेस AMA असेल किंवा इतर टेस्ट सिरीज त्यांच्या फेमस झाल्या, परंतु MPSC मध्ये जे संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क साठी ही पहिलीच टेस्ट सिरीज होती आणि त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. विद्यार्थ्यांशी बोलत असताना हा जो पेपर होता हा टेस्ट पेपर, हा पहिला टेस्ट पेपर आहे जो माझ्या हातामध्ये आहे. ह्या टेस्ट पेपरविषयी बोलत असताना विद्यार्थ्यांनी सांगितलं की याच्यामधले प्रश्न, त्याची काठिण्य पातळी, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही फॉर्मेशन आणले आणि कुठलाही AIचा वापर न करता आयोगाला अपेक्षित काय आहे अशा पद्धतीने हा पेपर सोडवला. विद्यार्थी खुश दिसत होते. म्हणून खरं तर मी तुमच्यापर्यंत हे घेऊन का आलोय, कारण एकतर ही टेस्ट सिरीज मोफत आहे विद्यार्थ्यांसाठी. दुसरी गोष्ट, ही आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे तज्ज्ञांनी जशी क्वेश्चन पेपर तयार केलेले असतील तशीच क्वेश्चन पेपर ही तयार केलेली आहे. पहिल्या टेस्टच्या प्रचंड प्रतिसादानंतर दुसरी टेस्ट 10 मे 2026 रोजी आहे, ती पुणे, नाशिक आणि संभाजीनगर येथे. आता या टेस्ट सिरीजमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये आणखीन आवड निर्माण व्हावी, टेस्ट सिरीजमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून इग्नाइट अकॅडमीने याला काही उत्स्फूर्त पारितोषिक किंवा बक्षीस देखील ठेवलेले आहेत. म्हणजे जो विद्यार्थी पहिला येईल या टेस्ट सिरीजमध्ये, मग तो पुण्यामधला वेगळा असेल, संभाजीनगरमधला वेगळा असेल, नाशिकमधला वेगळा असेल, या तीनही सेंटरवरती जो विद्यार्थी पहिला येईल त्या विद्यार्थ्याला 3,000चं बक्षीस असणार आहे, दुसरा येईल त्याला 2,000चं बक्षीस असणार आहे आणि तिसरा जो कॅन्डिडेट येईल त्याला 1,000 रुपये बक्षीस असणार आहे. OMR सीट असणार आहे, ती चेक केली जाईल, त्यानुसार त्याचं रँकिंग असेल आणि सगळी प्रोसेस ही आयोगाच्या प्रोसेसप्रमाणे असेल. तुम्हाला आयोगासारखं वातावरण त्या टेस्टमध्ये दिलं जाईल. तुम्ही आयोगाचा पेपर वाचताय असंच तुम्हाला तिथं फील होईल. कारण आपण टेस्ट सिरीज का देतो, तर आपल्या चुका टाळण्यासाठी आणि आपली भीती मनातली घालवण्यासाठी. परंतु याच्यामध्ये तिसरा एक ॲडिशनल पॉईंट हा आहे की आयोगाच्या पेपरची गुणवत्ता या पेपरमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांनी इग्नाइट अकॅडमीच्या या टेस्ट सिरीजला खरं तर पसंती दिली पाहिजेत. कारण हे टेस्ट सिरीजच आपली भीती दूर करत असतात आणि टेस्ट सिरीजच्या क्वालिटीवरती आपला कॉन्फिडन्स वाढत असतो. काहीतरी अवास्तव करून डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा हे टेस्ट सिरीज तुम्ही एकदा अनुभवा, तुमच्या लक्षात येईल की टेस्ट सिरीज काय असते. कारण आम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस आम्हाला मोफत हे साहित्य उपलब्ध होत नव्हतं. खूप अडचणी असायच्या त्यावेळेस, परंतु आत्ता तुम्हाला ही संधी इग्नाइट अकॅडमीने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामुळं निश्चितच उद्या रविवार दिनांक 10 तारखेला म्हणजे 10 मेला जी टेस्ट सिरीज आहे त्याला पुणे, संभाजीनगर आणि नाशिक येथे तुम्ही खरं तर टेस्ट देणं गरजेचं आहे. त्यासाठी स्क्रीनवरती जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल, त्याच्यावर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन देखील करू शकता आणि सगळी टेस्ट ही मोफत असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही टेस्ट देणं गरजेचं आहे. धन्यवाद.